नमस्कार सगळींनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। दिसतात ना चपातीसारखी, आपण हे चपाती नाही आहे, ही आहे गूळ तिळाची दशमी। चला पाहूया कृती। यासाठी घेतलेला आहे 1 वाटी गूळ आणि यात आपण घालणार आहोत थंड पाणी आणि विरघळून घ्यायचं आहे। आणि गूळ विरघळेपर्यंत आपण भाजीसाठी घालणार आहोत 5-6 बटाटे आणि ते उकडून घ्यायचे आहेत। इकडे आपला गूळ विरघळलेला आहे आणि आता हे गाळणीतून आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये कधी काठी वगैरे असं अडकलेलं असतं, त्यामुळे गाळूनच घ्या नेहमी। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात टाकत आहे मी चवीनुसार मीठ आणि भरपूर असे आपले पांढरे तीळ टाकायचे आहेत। आणि यानंतर घालणार आहे थोडीशी सुंठ पावडर आणि थोडीशी आपली वेलची पावडर, 1 चमचा टाकलं तरी चालेल आणि 1 चमचा तूप टाकलं तरी चालेल। आता हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि पाणी छान उकळत आहे पहा आपलं। तर आता ह्याच्यात घालायचं आहे 1 वाटी आपली गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आणि हे गुठल्या न होऊ देता मस्त असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। तर पीठ पाणी आपलं मुरेल इतक्या आवश्यकतेनुसार घाला, जरा जास्त लागलं तरी काही हरकत नाही आहे। आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्याला आणि गरम गरम आपल्याला ते फार मळता येणार नाही, तोपर्यंत ते कोमट होण्यासाठी आपण झाकून ठेवूयात। आता ते छान 5 मिनिटं झाकलेलं आहे, वाफ लागलेली आहे त्याला। तर मी ते परातीत ओतून घेते आहे आणि थोडं गरम असतानाच आपल्याला ते मळायचं आहे। तर मळते वेळी आवश्यक असेल तरच पाण्याचा हात लावा, किंवा असंच मळलं तरी ते छान मळलं जाईल। जर हाताला चटका लागतोय त्यामुळे 1-2 चमचे हातावरती तेल टाकलं तरी चालेल। तर मी आता 1-2-3 चमचे तेल ह्याच्या हातावरती टाकून घेत आहे आणि मग मळणार आहे। तर तेल थोडंसं घातलं की ते मस्त मळलं जातं। तर पाहू शकता मी अजिबात पाणी न वापरता हे पीठ मळलेलं आहे। 10 मिनिटं हे झाकून ठेवूयात आणि आपला कुकर थंड झालेला आहे। पाहूया आपण आता बटाट्याची भाजी करायची। तर इकडे तयारी झालेली आहे, बटाटे सोलून चिरलेले आहेत, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं आणि मिरचीची पेस्ट मी करून घेतलेली आहे। तर इथं गॅसवरती ठेवलेले आहे कढई आणि तेल टाकून घेत आहे 2 चमचे आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत मोहरी आणि मोहरी तडतडली की घालायचं आहे थोडंसं जिरं आणि यानंतर आपल्या सर्वांचा आवडता कढीपत्ता घातलेला आहे आणि यानंतर घालत आहोत 2 कांदे बारीक चिरलेले आणि यानंतर आपली मिक्सरला लावलेली मिरची आणि आल्याची पेस्ट। आलं टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते, तर आलं टाकून नेहमी करता। आता आपण कांदा थोडासा लालसर रंगावर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे। तर कांदा लालसर झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद आणि मीठ आणि आपले चिरलेले बारीक चिरलेले जे बटाट्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्व मिक्स करून छान 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। मस्त गरम होऊ द्यायचे आहेत पुन्हा बटाटे। तर सगळीकडे मीठ आणि हळद आपली लागायला हवी। तरी ते तयार होत आहे आपली बटाट्याची भाजी। पहा कसं परतवेल तसं त्याला छान रंग आणि मस्त आल्याचा आणि मिरचीचा वास सुटलेला आहे। तर तयार झालेली आहे आता आपली बटाट्याची भाजी। त्याच्यावरती आपण टाकून घेत आहोत सगळ्यांची आवडती हिरवीगार कोथिंबीर। चला तर आपली भाजी तयार झालेली आहे, कडेला ठेवूयात आणि आपण दशम्या करण्याकडे वळूयात। तर इथे आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे, गूळ घातल्यामुळे थोडंसं ते घट्ट होतं, पुन्हा मळून घेतलं तरी चालेल। तर आपण रोजची चपाती जितकी घेतो तितकाच उंडा घ्यायचा आहे आणि थोडंसं ते असं लांबट लाटायचं आहे आणि याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुपावरती थोडंसं आपण ह्याच्यावरती गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि मधून त्याला असा चेप देऊन चंपाकळीला आपण जसं बनवतो तसं करायचं आहे आणि दोन्ही पाती एकामेकावरती घेऊन हाताने गोल आकार देऊन मस्त आपली पोळी लाटून घ्यायची आहे। तर आता मी इथे पोळी लाटून घेते। तर जास्त जाड किंवा जास्त पातळही करायच्या नाही आहेत, मीडियम असं आपली पोळी लाटून घ्यायची आहे। तर तवा आपला गरम झालेला आहे, पाहू शकता मी दररोज चपाती करते त्याच आकारात लाटलेला आहे। तर मस्त दोन्ही साईडनी खरपूस असं ते भाजून घ्यायचं आहे आणि आता एक साईड आपली भाजलेली आहे। तर एक साईड भाजल्यानंतर त्याला मस्त 1 चमचाभर तूप आपण लावणार आहोत आणि तूप लावल्यानंतर दोन्ही साईड आपण मस्त भाजून घ्या। तर ह्याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे काय होतं, त्याला थोडीसं लालसर रंग येतो।
पण तो छान दिसतो असा दिसायला। तर पाहू शकताय तुम्ही आता त्या साईडनं हे पहा, गुळामुळे त्याला मस्त असे लालसर डाग पडलेले आहेत आणि ते दिसायला खूप सुंदर दिसते आणि भाजताना इतकी छान वास येते, खूपच मस्त, म्हणजे कधी खाईन असं होतं। तर छान अशी आपली दशमी तयार झालेली आहे तिळागुळाची। तर चला याप्रमाणे सर्व दशम्या आपण बनवून घेऊयात आणि इथं माझ्या सर्व दशम्या बनवून झालेल्या आहेत आणि मस्त मऊ सुत्त अशी ही पोळी होते। तर याबरोबर तुम्ही सांबर चटणीसुद्धा वापरू शकतात। मी आज बटाट्याची भाजी केलेली आहे, तर चला सर्व पण केलं आहे। चला तर आस्वाद घेऊयात सखीनो आणि तुम्हीही करून पहा, खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि आपण कुठून पाहताय तेही सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।